माझ्यावर ही मेहरबानी का? जनरली म्हणजे तुला हे हॉटेल आवडतं, इकडचं ॲम्बियन्स आवडतं, इकडची सर्व्हिस, इकडच्या डिशेस आवडतात म्हणून म्हटलं. तशा तर ह्या जगात मला बऱ्याच गोष्टी आवडतात, म्हणून काय तुम्हाला सगळ्याच गोष्टी जमेल तेवढं सगळं दे. कसं आहे ना अक्षता, हल्ली तू माझ्याशी भांडत नाहीस, म्हणजे इन द सेन्स आपण एकमेकांशी भांडत नाही. तू माझ्याशी गोड बोलते, माझ्या खिशात पैसे असतात, खर्च करायचा मूड आहे. एवढंच की माझी रात्रीची नोकरी असल्यामुळे डिनरच्या ऐवजी मला असं वाटतं तुझ्या मनात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुला दिली. isn't it? हे घे, पी. एवढं भाषण करून घशाला कोरड पडली असेल, पी. थँक्स. कोणाला फोन करतेस? आईला. का? तिला कळायला नको मी कुठे आहे, वाट बघेल माझी. अच्छा. आणि काय देव, सुधा आंटीला माहिती तू माझ्याबरोबर राहायस ते? प्राचीला बाहेर घेऊन जायचास तेव्हा कोणाची परमिशन घ्यायचास रे? असले प्रश्न मीही विचारू शकतो तुला अक्षता. कुठं बाबा एवढं नशीब, आम्हाला कोणी नेतच नाही बाहेर. ह्यासाठी पण तूच रिस्पॉन्सिबल आहेस. तू सतत तुझ्या NRI राजकुमाराच्या स्वप्नात असतेस. 7 समुद्र पलीकडचा राजकुमार तुला येऊन घेऊन जाईल याची वाट बघत असतेस. इथे कुणीही कुणाची वाट बघत नाहीये ना. आता त्या बंटीला मी एक चांगली खरमरीत मेल पाठवणार आहे. स्वतःला समजतो कोण हा? अगं पण तू रागवतेस कशाला? मी सहजच बोलतो. पण तू खरंच त्याची वाट बघत नाही? मुळीच नाही. महिना फोन करत नाही, कधीतरी मेल पाठवतो उपकार केल्यासारखा. बघ ना, आणि वर जया काकाला कंप्लेंट पण करतो. बघ ना, मला ते एवढा राग येतो याचा. तू हे सांगायला बोलवलंस मला? हसतोयस काय? अगं मग काय करू? मला नको झालं. अगं चालले घरी. कुठं चालले? घरी. का पण? बरं आपण एक काम करूया, आपण विषय बदलू. ओके, लेट्स चेंज द टॉपिक. नो, आय डोंट वांट टू चेंज द टॉपिक. अगं लिसन टू मी. आय डोंट वांट टू लिसन टू यू. बरं आपण एक काम करूया, आपण काहीतरी खायला मागूया. समथिंग नॉनव्हेज. हलकट. माहितीये ना तुला मला आवडत नाही नॉनव्हेज, तरी मुद्दाम प्रत्येक वेळेला. कूल इट ओके. सुधाई, कसली तयारी करतेस? तुम्ही सगळ्यांनी मला आजोकडे पाठवायचं ठरवलंय ना, त्याची तयारी करतेय. मग एवढी पुस्तकं कशाला नेतेस? आजोला हवीत. का? तिथे नाही मिळत? ते मला माहिती नाही. तिकडे गेल्यावर मी विचारेन आणि कळवेन तुला. सुधाई, आजोला फोन करून विचार ना, त्याची ओळख तिकडच्या शाळेत आहे का? का रे बाबा? मला ऍडमिशन घ्यायचे. तिथल्या शाळेत? हो. मला इकडच्या शाळांचा कंटाळा आलाय. तनू, अरे तिथल्या शाळेचा अभ्यास आणि इथल्या शाळेचा अभ्यास ह्याच्यामध्ये खूप फरक आहे, आणि तुला कठीण झालं रे तिकडे. मला माहिती आहे. मग आजो शिकवतील ना मला. बर, कधी येणार आहेस? तुझ्या बरोबरच. आत्ता लगेच? काय वेडा आहेस का तू? आधी इथल्या शाळेची परीक्षा दे, छान छान मार्कांनी पास हो, आणि मग सुट्टी दे तिकडे. तोपर्यंत मी आजोला सांगते ना शाळांची चौकशी करून ठेवायला. काय म्हणजे अजून 6 महिने मला इथे शाळेत जावं लागणार, आणि मला नकोय ते. तनू, इथली शाळा तुला खूप आवडते की नाही? इथल्या बाईही खूप चांगल्या आहेत, छान शिकवतात तुम्हाला, आणि प्रिन्सिपलही चांगले आहेत. वर्गातली मुलं मला खूप चिडवतात. आई बाईंकडे कंप्लेंट केली तर बाई वाटेल ते प्रश्न विचारतात, आणि मग मारामाऱ्या होतात. मग हेडबाई आईला बोलवतात, आई मला शिक्षा करते. त्यापेक्षा मी तुझ्या बरोबर येतो ना. तू, मी आणि आजो खूप मजा करूया. तनू, मी तुझ्या बाईंना भेटते, मी तुझ्या प्रिन्सिपल नाही भेटते. हा नको, तुला सांगितलं म्हणून आई मला ओरडेल. मी आईशी बोलू का?
मुळीच नको. तू ओळखतेस ना माझ्या बाबांना, मला लांबूनच दाखव. मी त्यांच्याशी बोलणार नाही, आईला सांगणारही नाही, फक्त बघीन. प्लीज प्लीज सुधाई, फक्त एकदाच. बंद कशाला केलं? खूप छान डान्स करत होतीस तू. खूप वर्षापासून शिकतेस का? मलाही असं नाचायचं आहे. शिकवशील मला? अगं प्राची, किती प्रश्न विचारशील एकदम. नृत्य करायचं असेल ना तर ते शिकण्याची मनापासून आवड हवी आणि त्याहून जास्त खूप मेहनत करण्याची तयारी. 8-8 तास रियाज करतात लोक, माहिती आहे तुला? मला डान्स खूप आवडतो म्हणून मी सारखी डिस्कला जाते. नाचताना ना बेधुंद आणि बेभान व्हायला होतं. तो डिस्कमधला डान्स वेगळा आणि हे शास्त्रीय नृत्य खूपच वेगळं. मी किती लहानपणापासून शिकते. किती नशीबवान आहेस तू. आता मोठं झाल्यावर मला कळतंय की मी लहानपणी काय काय मिस केलंय ते. मी लहानपणी ना नेहमी मुलांच्यात वावरायचे, त्यामुळे कशी तगेगिरी माझ्या अंगात भिनली आणि या अशा मग छान छान गोष्टी शिकायच्याच राहून गेल्या. अजूनही खूप उशीर झाला नाहीये. शिकशील तू, मी शिकवू तुला जितकं मला येतं जमतं तितकं. हां, एका अटीवर, सिरियसली मेहनत करण्याची तयारी हवी. काय? ओके, स्टार्ट करूया? लगेच सुरुवात करूया. फाईन. चल जा, कपडे बदलून ये. का? अगं तुझा तो डिस्को मधला डान्स करायचा नाहीये, शास्त्रीय नृत्य शिकायचंय आपण. पंजाबी ड्रेस? हो, पटकन घालून देते मी. पटकन जा. वेट फॉर मी. हां, मग काय विशेष? काही खास नाही, नेहमीचंच रुटीन लाईफ. डिस्कमध्ये जाणं केव्हाच बंद केलंय. आता नवीन टाइम टेबल, जॉगिंग, अभ्यास, कॉलेज, मग परत घरी. जनरल नॉलेज वाढावं म्हणून वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आणते मी लायब्ररीतनं. TV फारसा नाही बघत, पण तरी बघितलं तर न्यूज, करंट अफेअर्स, टॉपिकल प्रोग्राम्स आणि मग कधीतरी नॅशनल जिओग्राफिक, डिस्कवरी वगैरे. तुझ्या टाइम टेबलमध्ये एंटरटेनमेंटला कुठे जागा दिसत नाही. सिरियस हो असं मी सांगितलं, त्याचा अर्थ हा असं तोच तर प्रॉब्लेम आहे ना. नक्की काय करायचंय तेच ठरत नाहीये. नाही नाही, असं करू नको. संध्याकाळचा थोडासा TV बघत जा. या व्यतिरिक्त कार्यक्रम बघ, चांगल्या फिल्म्स बघ, मराठी, हिंदी, इंग्लिश. आय अंडरलाईन चांगल्या फिल्म्स. संध्याकाळचा 1 तास 1.5 तास हा खेळांसाठी राखून ठेव. सम स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, प्रिफरेबली बॅडमिंटन, टेनिस असं काहीतरी खेळत जा. म्हणजे कसं आहे की अंगातनं खूप घाम निघाला पाहिजे, फिटनेस वाढवता आला पाहिजे. हां, जे काही खेळशील त्याच्यामध्ये मेडल्स मिळाली नाहीत तरी चालतील, पण यामुळे जो वाढलेला फिटनेस आहे ना, तो तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याला खूप कामाला येणार आहे. अक्षता बेटा, चिंगे, काही आयुष्यामध्ये कर, पण जर फिटनेस नसेल ना तर कशाला काही अर्थ नाही. खाण्यापिण्याच्या सवयींवर जरा थोडीशी बंधनं असायला हवीत. म्हणजे सिलेक्टिव्ह फूड. म्हणजे हे पाणीपुरी, पावभाजी, भेळ, चाट हे सगळं खायचंच नाही. नाही नाही नाही, तुझ्या वयाला हे मी जे खातोय असं खाऊन राहणं शक्यच होणार नाही.
पण खाताना ही गोष्ट कुठेतरी ना डोक्यामध्ये असली पाहिजे. फार आरबट सरबट खाऊ नये, फार तेलकट, फार स्पायसी. पण मला एक सांग, नॉनव्हेज आवडतं का नाही? नाही? नाही. खातही नाही? नाही. कधीच नाही? नाही. कमाल आहे. कसं आहे, उद्या समजा अक्षता तुझं परदेशात गेलीस पुढच्या शिक्षणासाठी, तर तुझ्या या सवयीचा तुला खूप त्रास होणार, लक्षात ठेव. समोर जे येईल ते माणसाला खाऊन जगता आलं पाहिजे. किमान जे अवेलेबल असेल ते बनवता आलं पाहिजे. खाल्लं नाहीस नॉनव्हेज इथे तरी बनवायला शिक. उद्या समजा घरामध्ये 10 माणसं नॉनव्हेजच खाणारी असतील, काय करशील? ते कशाला, उद्या बंटी आला अमेरिकेहून, काही खास त्यांनी चिकनच्या डिशची फरमाईश केली, काय करशील? कधी येणार आहे परत तो? त्याचा फोन आला ना की आता मी चांगली झापणार आहे त्याला. एकतर माझ्याशी नीट बोलत नाही, मला रेग्युलरली मेल पाठवत नाही, आणि वरती परत माझीच चुगली करतो सगळ्यांकडे. नाही नाही, असं नाही आहे. तुम्ही काही सांगू नका मला. तुम्ही काही उगीच त्याचं नाव घेतलेलं नाहीये. अगं मला खरंच नाही कोणी काही सांगितलेलं. मी आपला सहज विषय निघाला म्हणून बोललो तुझ्याशी. बरं, तो स्वयंपाकी गोव्याचा कोणतो रॉनी आहे का गेला परत? तो कसला आता परत जातोय? एकदा मुंबईला आलेला माणूस परत जातो का कधी? एक वेळ 10 बाय 10च्या खोलीत 20-20 जण राहतील, पण कोणी परत नाही जाणार. खरंय. मला तर आता असं वाटायला लागलंय काका की आमच्या घरात मीच पेईंग गेस्ट आहे आणि हाच तिथं जन्माला आलाय. घरात सगळी त्याचीच दादागिरी चालते. आणि आता तर काय, आई चालली लंडनला, मग तर बघायलाच नको. काय म्हणालीस, आई लंडनला जाणार? हो. तुम्हाला नाही माहित? आणि इतकी चांगली बातमी तुम्हाला आत्ता सांगतेस? मला वाटलं तुम्हाला आधीच कळली असेल. एनिवे, पण बातमी चांगली आहे. खरं सांगू का तुला, त्या परदेशामध्ये एकदा गेल्यानंतर आपली काळजी घेणारं घरचं कोणी माणूस जर तिथे बरोबर असेल ना, तर खरंच बरं असतं. आई इंग्लंडला, छान. ही चांगली बातमी मला दिल्याबद्दल माझ्याकडनं तुला एक खास ट्रीट. केव्हा पाहिजे, कुठे पाहिजे, कधी पाहिजे, कशी पाहिजे, ते तू मला सांगायचंस. ट्रीटला मी हे असलं काही खाणार नाही आणि तुम्हालाही खाऊ देणार नाहीये. बरं बरं, आत्ता तर घे. हे ना संत्र प्रेमाने सोललंय बघ मी. तनू, तनू, अरे वा, थँक्यू. सॉरी, मला उशीर झाला ना आज. खूप दमायला झालं असेल ना? होणार आहे, खूपच दमायला होता. तुझा अभ्यास झाला? हो, कधीच. आई उद्याचं दप्तर पण भरलं. अरे वा. बहुतेक उद्या शाळा 5 तास आहे, इन्स्पेक्शन ना. ओ, वास कसला येतोय? गॅस चालू आहे? नाही, बंद केलाय. तू आल्यावर तुला त्रास नको मग आमटी आणि भाजी गरम करून ठेवली. अरे हो, पण तू गॅस बंद केलायस का? तू सांगितलेल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन पाहिल्या. गरम झाल्यावरती गॅस वरतून पण बंद केला आणि खालून नॉब पण बंद केली. अरे वा, आज फारच शहाण्यासारखे वागताय आपण. मग जरा आणखीन एकच काम कर ना, पानं घे ना, मग मी पोळ्या करते पटकन, गरमागरम पोळ्या. नको आई, मी ब्रेड आणलाय. तनू, जरा अति होतंय. नाही म्हणजे तू नेहमीसारखाच वागतो, इतका शहाण्यासारखा वागू नकोस, आजारी पडीन नाही तर मी. मग तू मला विचारत का नाहीस मी एवढा चांगला कशाला वागतोय? ओ, म्हणजे तुला माझ्याकडून काहीतरी हवंय. बोला मग, कशाला एवढा मस्का मारताय मगाचपासून? तसं काय, मला स्वतःला काही नकोय, म्हणजे हवंय, पण तू मनापासून आई न रागवता देणार असेल तर दे. हे बघ तनू, रागवण्यासारखं काही असेल तर आई रागवते, हे तुला माहिती आहे. पण त्यातूनही तू सांग, बघू मला जमलं तर मी देईन. बोल, काय हवंय? माझे बाबा याच शहरात आहेत ना, मला फक्त ते लांबून नको. मी त्यांच्याशी बोलणार नाही, भेटणार नाही, शपथ. फक्त एकदाच.
चुप. मी तुला सांगून चूक केली असं मला वाटायला लावू नकोस. तू एकदाच ना. तनू, यापुढे या घरात हा विषय बंद. मला आता याची चर्चा नकोय. तेच तेच बोलून माझं डोकं उठवू नकोस तू. मी एकदाची चूक केली ती मला पुन्हा करायची नाहीये आता. तुला आत्ता जेवढं कळायची गरज आहे तेवढं मी तुला सांगितलंय. आता यापुढचं वेळ आली की तुला कळेल. मी न सांगता तुझं तुला कळेल. हे बघ, हे असं असं चांगलं वागून मस्का मारायची काही गरज नाहीये तनू. बाळा, तू जसा आहेस ना तसा मला आवडतोस. माझं ऐक राजा. तू मोठा झालास ना की हवं तर मी तुला सगळं सांगेन. शाळे बाळा, जा हातपाय धु, पानं घे. मी येऊन पटकन पोळ्या करते गरम. अजून कशी नाही आली आई? का ग? इतका वेळ कुठे गेलीये? अगं पासपोर्टच्या कामासाठी गेली ना सुद्धा आंटी. रॉनी, ह्या वेळेला कुठलं पासपोर्ट ऑफिस उघडं असतं? अक्षता, पासपोर्टचं काम झाल्यानंतर सुद्धा आंटी कुठेच जाऊ शकत नाही का? मला भूक लागली रे. आणखी किती वेळ थांबायला लागणार आहे? हा हा हा, तर पॉइंट हा आहे की तुला भूक लागली म्हणून सुद्धा आंटीची आठवण येते काय? आपण जेवून घेऊया. नाही, नको, थांबूया. एवढं प्रेम? प्रेम आहेच माझं तिच्यावर. अच्छा. आणि त्यातून ती आता इंग्लंडला चालली आहे. आय थिंक आली. रॉनी, तुला भेटायला कोणीतरी आलंय. मला भेटायला? हाय रॉनी डिअर. थँक गॉड तू मला ओळखलंस. मला वाटतं तू ओळखतोस की नाही मला. ए कम ऑन, मी कसं नाही ओळखणार तुला? आय एम सो सॉरी अक्षता, आय एम सो सॉरी. ही माझी आंटी, रोजा आंटी. तशी लांबचीच आंटी माझी. कम ऑन रॉनी, लांबची काय? आम्ही एकेकाळी खूप क्लोज होतो. तुम्ही बसा ना. ओ ये. कम कम कम, सिट 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 सिट. रोजा आंटी, तू आज अशी अचानक इथे? अरे, गेल्या आठवड्यात मी गोव्याला गेले होते. हा. तिथे तो आपला गॅरी तो भेटला. त्याला विचारलं आपला रॉनी डिअर कुठे आहे. तेव्हा मला कळलं तू गेले काही महिने मुंबईतच म्हणून. हो हो. हो काय? इतक्या दिवसात तुला मला भेटायची पण इच्छा झाली नाही? अगं मला कुठे माहिती होतं तू मुंबईत आहेस म्हणून. आय मीन आय डिडंट नो यू आर इन मुंबई. अरे, माझा 5 खोल्यांचा फ्लॅट इथे. किती? 5. आणि तिथे मी एकटीच राहते भूतासारखी. आय मीन मला डॅडकडनं कळलं होतं अंकलच्या डिमाईजबद्दल. आय एम व्हेरी सॉरी फॉर इट. कसं असतं, कुणीतरी बरोबर असलं ना की खूप बरं वाटतं. यु नो, कंपनी. चल, तू पॅकिंग करायला घे. पॅकिंग? का? अरे का काय? एवढ्या लांब मी तुझा ऍड्रेस शोधत आले ते तुला फक्त भेटायला. म्हणजे थँक्यू. मग? अरे, मी तुला न्यायला आले. नाही रोजा आंटी, मी असं अचानक. हे बघ रॉनी, काहीही कारण सांगू नकोस. अरे, मी इथे जिवंत असताना तू असं दुसऱ्यांकडे पेंगेस म्हणून राहणार आहेस का? चल चल माझ्या रोज. रोजा आंटी, प्लीज लिसन टू मी. मी असं अचानक नाही येऊ शकत. आय नीड सम टाइम. नथिंग डुईंग. तू माझ्या बरोबर येतोयस अँड दॅट्स ऑल.